नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. कला अद्वैतला म्हणत असते की अद्वैत, तू एका जागेवर बसून आराम कर बरं. कला तिथून जायला लागते. लगेचच अद्वैत तिच्या मागे मागे येतो आणि मग कलाच्या अंगावर तो पडणारच असतो. तेव्हा कला त्याला कशीबशी सावरते. कला अद्वैतला म्हणते की अद्वैत, अरे काय चाललंय तुझं? मी डोळ्यात बघ म्हटला आणि आता गळ्यात पडतोय. मला असं वाटतंय की आजारपणामुळे जरा जास्तच रोमॅन्टिक वागायला लागलायस तू. अद्वैत म्हणतो की अच्छा. मग अद्वैत कलाचा हात धरतो आणि तिला आरशासमोर घेऊन येतो. आरशासमोर घेऊन येताच तिला म्हणतो की मी आणि रोमॅन्टिक आणि तुझ्यासोबत एकदा तोंड बघ आरशामध्ये. तुझ्यासोबत मी रोमॅन्टिक होणं तर इम्पॉसिबल आहे असं अद्वैत म्हणताच त्याचा तोल जातो आणि तो बेडवर खाली पडतो. तेव्हा कलाचा हात त्याच्या हातामध्ये असतो आणि कलाला घेऊनही तो खाली पडतो. कला आणि अद्वैत दोघंही बेडवर असतात. कला ही अद्वैतच्या अंगावर असते आणि अद्वैतकडे आता ती रागाने बघू लागते. अद्वैतला म्हणते की अद्वैत, जर हे प्रेमाचे नाटकं नाहीये, जर हा रोमॅन्टिकपणा नाहीये, तर काय रे, मुद्दाम मला खाली पाडलंस ना बेडवर. अद्वैत तिला म्हणतो की गप्पा बस, वाटेल ते बोलू नको उगाच. मी कशाला तुला घेऊन पडू? मी काय डोक्यावर वगैरे पडलोय का? माझा तोल गेला म्हणून तू खाली पडलीस. याचा अर्थ काय? मी नाटकं करतोय असं म्हणतीये, मग तू नाटकं करत नाहीयेस का? याचा अर्थ तुला जास्त ऊत आहे आणि तू रोमॅन्टिक होते. कला अद्वैतला म्हणते की गप्प बस, उगाच काही बोलू नकोस, तोंडाला येईल ते. आणि मी तुला फक्त वाचवत होते. मला काय गरज आहे तुझ्यासोबत रोमॅन्टिक व्हायची? हे बघ, तू अद्वैत चांदेकर जरी असलास ना. तेव्हा अद्वैत म्हणतो की हे मी अद्वैत चांदेकर नाहीये, मी द ग्रेट अद्वैत चांदेकर आहे. मला म्हणते की हो, द असू दे नाही तर व असू दे, शेवटी माणूस तर आहेसच ना. आणि माणूस जर आजारी पडला तर त्याला विकनेस येणं सुद्धा स्वाभाविक आहे ना. आता आजारी पडलायस ना तू, मग जास्त धावपळ केल्याने विकनेस येईल ना तुला. नाही, पण तू कसं ऐकशील ना. तू ग्रेट अद्वैत चांदेकर आहे. तुला आजारपणामध्ये सुद्धा इकडे तिकडे धावायचं असतं. मी 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 करत इकडे तिकडे फिरत असतोस. आता मी तुझा एक शब्दही ऐकून घेणार नाही हा अद्वैत. आता माझं ऐकायचं. आता तू पेशंट आहे आणि मी डॉक्टर आहे. मी जे काही सांगेल ते व्यवस्थितपणे फॉलो करायचं. असं म्हणून ती अद्वैतला म्हणते की चल नीट बस, पहिल्यांदा टेकून बस बेडला. आणि असं म्हणत कला अद्वैतला आता बेडला टेकून बसवते. कला अद्वैतकडे रागाने बघत असते. तेव्हा अद्वैतही कलाकडे बघत असतो. कला म्हणते की आता काय झालं, असं का बघतोय? अद्वैत म्हणतो की माझ्या विकनेसचा गैरफायदा घेऊ नकोस. कला म्हणते की मी आणि तुझा गैरफायदा घेणार, वाट बघ एकदा. चांदेकर, आता मला शहाणपणा नकोय हा. पेशंट आहे तर पेशंट सारखा वाग. थोड्या वेळाने मी दूध घेऊन येईल, दुधासोबत तुला काही गोळ्या घ्यायच्या आहेत. अद्वैत म्हणतो की मी दूध वगैरे नाही पिणार हा. मला लहानपणापासून दूध आवडत नाही, मी दूध वगैरे नाही पित. मग कला ओरडते आणि म्हणते की विचारलं तुला? विचारलं का मी एकदा सांगितलं ना तुला दूध प्यायचंय तर तुला दूध प्यायचंय. आणि हो, ती कॉफी थंड होतीये, ती पण पिऊन टाक. आगाऊ कुठला. असं म्हणून कला आता तिथून निघून जात असते. तेव्हा अद्वैत कॉफी घ्यायच्या ऐवजी मोबाईल हातामध्ये घेतो. कलाला लगेच समजतं की अद्वैतने मोबाईल हातामध्ये घेतलाय. त्यामुळे न बघताच ती अद्वैतवर ओरडते आणि अद्वैतला म्हणते की आधी मोबाईल खाली ठेव. अद्वैत हा कलाच्या आता टेररला बरंच घाबरलेला असतो आणि कलाचा आवाज ऐकूनच तो पटकन मोबाईल खाली ठेवून देतो. मग कला आता आगाऊ म्हणतच बाहेर येते, तर अद्वैतही मागणं तिला अति आगाऊ म्हणत असतो. मित्रांनो, मला माहिती आहे तुम्ही अजूनही आपल्या व्हिडिओला लाईक केलेलं नाहीये. माझी तुम्हाला विनंती आहे की प्लीज व्हिडिओला लाईक करा. तुमचा एक लाईक हा आमच्यासाठी खरंच खूप महत्त्वाचा आहे आणि तुमचा एक लाईकच हा व्हिडिओ आणखी 10 लोकांपर्यंत पोहोचू शकतो. धन्यवाद. किचनमध्ये येते तेव्हा संगीता म्हणते की काय ग कले, काय झालं? तेव्हा कला म्हणते की काही नाही ग आई, हा चांदेकर म्हणजे ना एक नंबर अशक्य. संगीता म्हणते की कले, झालं तुझं सुरुवात. तुझी सुरुवात चांगली होतच नाही का ग, जेव्हा तू जावई बापूंचं नाव घेत नाही आणि नावही असं घेते की त्यातून फक्त नावच ठेवत असते. कला म्हणते की आई, मी तुला खरं सांगते, या घरातल्या लोकांचा अजूनही मला अंदाज आलेला नाहीये. काय करावं ना कधी कधी मला खरंच कळत नाही. ठीक आहे, जाऊ दे, चल दूध रेडी आहे का? संगीता म्हणते की हो. कला आता अद्वैतला गोळ्या घ्यायच्या असतात म्हणून दूध वरती घेऊन जाते. आता संगीताला कळत नाही की ही कला नक्की काय बोलून गेली आणि हिच्या मनात काय होतं नक्की. आता हेच जाणून घेण्यासाठी संगीता देखील कला आणि अद्वैतच्या रूमकडे जाते. कला आता दूध घेऊन रूममध्ये आलेली असते. कला जेव्हा रूममध्ये येते तेव्हा अद्वैत अगदी लहान मुलासारखा हाताची घडी घालून बसलेला असतो आणि कलाकडे तो बघत असतो. कला त्याच्या गोळ्या काढून देते आणि अद्वैतला म्हणते की चल एवढ्या गोळ्या घेऊन टाक पटकन. अद्वैत म्हणतो की हे बघ, मी तुला सांगून ठेवतोय, हे दूध वगैरे मी पिणार नाही हा, अजिबात मी हे दूध वगैरे पिणार नाही. कला म्हणते की का नाही पिणारेस तू दूध? अरे तुला किती अशक्तपणा आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो की काय सारखा अशक्तपणा लावलाय? सांगितलं ना तुला मी बरा आहे म्हणून, मी काही पेशंट वगैरे नाही आहे आता.
आणि हे बघ, मी तुला शेवटचं सांगतोय की मला काहीच झालेलं नाहीये. कला म्हणते की अरे वा, काहीच झालं नाहीये म्हणजे आपण हॉस्पिटलमध्ये काय करत होतो मग? आत्ता हॉस्पिटलमधनं आलोय आपण, आणि परवा तर तुझी अवस्था अगदी बघण्यासारखी होती. चांदेकर, हे बघ, मी तुला शेवटचं सांगते, मी पुन्हा तुला त्या अवस्थेमध्ये बघू शकत नाही, त्यामुळे पटकन तू ह्या गोळ्या घेऊन टाक. संगीता त्या दोघांचं हे संभाषण ऐकत असते. कला अद्वैतला म्हणते की अद्वैत चल आ कर बरं. तर अद्वैतला काही कळत नाही. अद्वैत आ करतो आणि कला पटकन त्याच्या तोंडामध्ये गोळी टाकून देते. आणि अद्वैत जेव्हा गोळी खातो तेव्हा तो म्हणत असतो, खरे तू मला नेहमी असंच करते, मला गंडवते तू, आणि तू मला गंडवून गोळी का टाकली माझ्या तोंडात? हे बघ, खरे मी तुला शेवटचं सांगतो, हा, तू मला असं गंडवू शकत नाही आणि माझ्याशी असं धोका करू शकत नाही. मला गोळ्या अजिबात आवडत नाही. मला म्हणते की हो का, गोळ्या कोणालाच आवडत नसतात चांदेकर, परंतु बरं व्हायचं असेल ना तर आपल्याला गोळ्या घ्याव्या लागतात. चल बरं, आता दूध घे आणि पटकन ह्या गोळ्या खाऊन टाक बरं. कला ही अद्वैतला म्हणते की अद्वैत, मी आता फक्त 3 पर्यंत मोजेल आणि 3 म्हणायच्या आत तू ह्या गोळ्या संपवल्या पाहिजे. अद्वैत म्हणतो की तू काय आई आहेस का ग माझी? एवढं काय मला डॉमिनेट करते? एवढं काय मला शिकवते लहान लहान गोष्टी? कला अद्वैतचं काही न ऐकता 1-2 म्हणायला सुरुवातही करते. अद्वैत म्हणतो की हे बघ, तू तुझ्या बाउंड्रीमध्ये जा, उगाच इथे येऊन शहाणपणा करू नकोस, माझ्या हद्दीत उभी आहेस तू. कला अद्वैतला म्हणते की अद्वैत, तू माझं ऐकणारच नाहीये का? कला शेवटचं अद्वैतला विचारते की तू नक्की माझं ऐकणार नाहीयेस का? अद्वैत म्हणतो की नाही, मी तुझं काहीच ऐकणार नाहीये. मग कला आता कलागिरी करत असते. कलागिरी करत आता कमरेला पदर खोचते, अद्वैतच्या अंगावर पाय ठेवून त्याचं नाक दाबून आणि मग गोळ्या अद्वैतला देत असते. अद्वैत म्हणतो की काय करतेस तू, काय चाललंय तुझं? आता संगीता हे सगळं बाहेरनं बघत असते आणि हसत असते. अद्वैत कलाला म्हणत असतो की काय चाललंय तुझं, माझं नाक का दाबते? तेव्हा कला म्हणते की आवाज खाली, अंगात तुझ्या दम नाही आणि मला दम कसला देतोयस रे? अद्वैत म्हणतो की गप्प बस, उगाच काही पण जोक करू नकोस आणि मला सांग की तू हे सगळं का करतेयस? तेव्हा कला म्हणते की अरे का नको करू, तुला मी एवढं सांगते दूध पी म्हणून, तरी तू प्यायला तयार नाहीये. गोळ्या खायच्या आहे काय, मजाक चाललाय का? अद्वैत काही ऐकतच नसतो. मग कला आता पुन्हा तिचा अवतार घेते आणि मग बोट दाखवत ती अद्वैतला म्हणत असते की चांदेकर, आता जर मी ठरवलं ना तर नाक दाबून अख्खा ग्लास तुझ्या घशात मी रिकामा करू शकते. हा, आता संगीता हा सगळा प्रकार बघत असते. संगीता तर डोक्यालाच हात लावते की ही कला काय करते, खरंच आगाऊ पोरगी आहे, माझ्या जावई बापूंवर कितीही दादागिरी करते. कला अद्वैतला धमकी देत असते की बघ, मी तुझं नाक दाबू का? तुला माहितीये का, लहानपणी नैनाताई पण असे औषधं घ्यायला नाटकं करायची, औषधं नाही घ्यायची. मग आई सुद्धा तेच करायची. मग आई सुद्धा तिचे हातपाय धरायची आणि मग तिचं नाक दाबून घशामध्ये औषध ओतायची. तुला बघायचंय का कसं करायची आई, सांग मला, बघायचंय का? असं म्हणताच अद्वैत अगदी शांतपणे तिला म्हणतो की नाही, मला नाही बघायचंय. ठीक आहे, मी नंतर दूध पिईन. कला म्हणते की मग मी आता इथे कशासाठी उभी आहे? तुला औषधं देण्यासाठी उभी आहे ना, नंतर काय पिणार तू? आत्ताच्या आत्ता पिऊन घ्यायचं. त्याला डोळे मोठे करून अद्वैतशी बोलत असते, त्यामुळे अद्वैतला शेवटी आता ऐकणंच असतं. शेवटी अद्वैत दुधाचा ग्लास हातामध्ये घेतो आणि गटगट करून तोंड वाकडं करत आता ते दूध कसं बसं तरी संपवतो. मग कला म्हणते की गुड बॉय, आता शांतपणे इथे शहाण्या बाळासारखं झोपायचं. अद्वैत आता झोपण्याच्या ऐवजी पुन्हा फोनला हात लावतो. कला त्याच्यावर ओरडते आणि म्हणते की चांदेकर, आता पुन्हा फोनला हात लावू नकोस हा. अद्वैत तिला म्हणतो की काय यार, तू का छळतीयस मला, जा ना तू इथून. कला म्हणते की जाग तू काय करतोयस? हे बघ, आता AC लावून दिलाय, पटकन झोपून घे. चल आता लवकर पाय खाली वाढव आणि झोपून घे बरं. तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही, मी नाही वाढवणार. मग अद्वैत नाही म्हणतोय तर कलाकडे सुद्धा खूप साऱ्या युक्ती असतात. कला मग अद्वैतचे पाय धरून अद्वैतचे पाय वाढवते आणि जोरात त्याला खाली ओढते. तर अद्वैत आता बेडवर पूर्णपणे झोपला जातो आणि अद्वैत तिला म्हणत असतो की ए काय करतेस तू, काय चाललंय तुझं, किती मूर्ख आहेस तू. कला म्हणते की हो, मग तू पण बावळट आहेस, मूर्ख आहेस, बेअक्कल आहेस. सॉरी, आता गुपचूप तोंडात ना आवाजही न काढता गुपचूप झोपून घ्यायचा, मी शेवटचं सांगते तुला अद्वैत. तेव्हा अद्वैत म्हणतो की काय हे माकड चाळे करतीयस, का माझ्या नशिबात आलीयस ग तू? कला म्हणते की माकड चाळे पण माकडासोबतच केले जातात, कारण तू माकड आहे ना, म्हणून मला हे सगळं करावं लागतं. आणि तुझ्या म्हणण्यानुसार हे सगळं चालणार आहे का? तुला पाहिजे तेव्हा तू आजारी पडणार, तुला पाहिजे तेव्हा तू आजारी नाही पडणार, तुझ्या म्हणण्यानुसार चालतं का हे सगळं? अद्वैत काही बोलणार तेवढ्यात कला त्याला दम देते की अजिबात मला एक शब्दही आवाज येता कामा नाही आता.
अद्वैत आता कलाकडेच बघू लागतो. संगीता हा सगळा प्रकार बघत असते. संगीताला आता कलाचा खूप राग येत असतो. कला ही तिच्या नवऱ्यासोबत कशी वागते, असं कोणी आपली बायको आपल्या नवऱ्यासोबत वागेल का? आणि माझी कला जी सगळ्यात गुणी मुलगी आहे आणि ती बघ जावई बापूंसोबत कसं वागते, जावई बापूंना दम देते, त्यांच्या अंगावर काय जातीये आणि धावून काय जातीये, त्यांना मारण्याचा काय प्रयत्न करतीये, हे सगळं बघून संगीता अगदी थक्क झालेली असते. तर कला अद्वैतला म्हणते की आता गपगुमान झोपून घ्यायचं. हे बघ, आता गपगुमान झोपून घ्यायचं, नाहीतर हेच डोक्यात घालेल तुझ्या. आणि हो, आधी एक गोष्ट सांगते, जेवढ्या वेळाने जेवण रेडी होणार आहे, खाली आल्यावर जे काही ताटात वाढलं असेल ना, ते गपगुमान खायचं. उगाचच नखरे नाही पाहिजे मला तिथे डायनिंग टेबलवर. आणि हो, तिथं जर डायनिंग टेबलवर बसून नखरे जर केले ना, मला हे नकोय, मला ते हवंय, मला ते नकोय, मला ते हवंय, तर मग मी तुला सांगेल, सगळ्यांच्या समोर नाक दाबून पुन्हा एकदा घशामध्ये जेवण उतरवेल हा मी तुझ्या. अजिबात नखरे करायचे नाही, अजिबात नाटकं करायचे नाही, आधीच सांगून ठेवते तुला. कलाने अद्वैतला दमच दिलेला असतो. अद्वैत अगदी लहान बाळासारखा कलाकडे बघत असतो. जसं काही कला त्याची शिक्षिका असते आणि अद्वैत हा स्टुडंट असतो आणि तो आपल्या शिक्षिकेकडे असं बघतोय, तशी अद्वैतची अवस्था झालेली असते. कला अद्वैतला म्हणते की आता काय बघतोयस माझ्याकडे, डोळे बंद कर. डोळे बंद कर सांगितलं ना, अद्वैत लगेच डोळे बंद करून घेतो. मग कला आता तिथून निघून येते. कला तिथून निघून येते. संगीता ही बाहेरच दरवाजाच्या उभी असते. संगीता लगेचच कलाला बाजूला ओढते आणि कलाला म्हणते की कले, अगं हा काय प्रकार आहे सगळा, असं बोलतं का कोणी आजारी माणसासोबत? तेव्हा कला म्हणते की आजारी माणूस आणि चांदेकर, आई मी त्याला चांगला आणि पुरतं ओळखून आहे बरं का. मला माहिती आहे त्याच्या सवयी, तो कधी काय करतो, त्याला काय हवं असतं, काय नको असतं, सगळं काही मला माहिती आहे. आणि मी चांदेकरला खूप व्यवस्थित ओळखते. तुला बघायचे का आई? अगं मी चांदेकरला एवढी चांगली ओळखते ना, तुला काय सांगू. आता बघ, मी बाहेर गेली आहे ना, तर आता काहीतरी पुटपुटत असेल तोंडामध्ये. तर संगीता आता डोकावून बघते, तर अद्वैत खरंच स्वतःशी पुटपुटत असतो आणि म्हणत असतो की देवा, काय चाललंय माझ्या घरामध्ये, माझं मलाच कळत नाही. माझ्या रूममध्ये सुद्धा मला नीट राहता येत नाही, मी माझ्या रूममध्ये पण नीट राहू शकत नाही. जिकडं तिकडं फक्त खरे खरे खरे, सगळ्या माझ्या गोष्टींवरती अधिकार जमवते. देवा लवकर घेऊन जा रे, नाही मला नको घेऊन जाऊ, ह्या खरेला घेऊन जा, असं अद्वैत असं तळतळ करत म्हणत असतो. संगीता मात्र ते बघून हसायलाच लागते की कला ही अद्वैतला किती चांगलं ओळखतीये की अद्वैत मी गेल्यानंतर काय बोलेल हे देखील तिला माहितीये. संगीता आता कलाकडेच बघू लागते. मग कला संगीताला म्हणते की आई तू अशी का बघतेयस माझ्याकडं? मग संगीता म्हणते की कले, मी तुला मागच्या वेळी जे काही बोलले होते त्याचा विचार केलास का तू? कला म्हणते की आई तू बघितलं ना, मी आताच त्याच्याशी भांडणं करून आले आणि परत परत मला त्या गोष्टींचा विचार नाही करायचा आहे. संगीता म्हणते की काय विचार नाही करायचा तुला? अगं तू आणि जावई बापू दोघंही एकमेकांसाठीच बनलेले आहात. मी तुला आता एक उदाहरण देऊ का? आता तू काय म्हटली की बघ तो माझ्या नावाने काहीतरी पुटपुटत असेल आणि मी डोकावून बघितलं तर खरंच अद्वैतराव काहीतरी पुटपुटत होते. म्हणजे बघ ना कले, तू या गोष्टीचा विचार कर की तू जावई बापूंना किती चांगलं ओळखतेस. आणि अगं अजून तुला मी किती किती उदाहरणं देऊ. अंबाबाईच्या कृपेने तुमच्या दोघांची ही जोडी एकमेकांसाठीच बनलेली आहे. फक्त तुम्हाला ही गोष्ट दोघांनाही मान्य करण्याची गरज आहे. कला मात्र संगीताच्या बोलण्याकडे इग्नोर करते आणि तिथून निघून जात असते. संगीता कलाच्या मागे मागे येत असते आणि कलाला म्हणत असते की कले, मी तुला सांगते ना, मान्य कर आधी तू. कला म्हणते की नाही, मी नाही मान्य करणार. संगीता कलाला ओरडत असते की कले, तुला सगळं काही कळतं हा, फक्त तुला वळत नाही, मुद्दाम नाटकं करतेस, माहितीये मला. कला आता तिची मान वळवते आणि म्हणते की बघ वळवली मी. संगीता हसते आणि म्हणते की आजकाल तू सुद्धा खूप पांचट विनोद करायला लागली हा जावई बापूंसारखे. कला म्हणते की हो ना, चांदेकरला मी हेच सांगत असते, तुझे विनोद हे पांचटच असतात. संगीता म्हणते की गप, उगाच काही पण बोलू नको. माझा म्हणण्याचा उद्देश हा होता की आता तुम्ही दोघंही एकमेकांसारखेच वागायला लागलात. अगं कले, तुला कळतंय का, तुमच्या दोघांचाही एकमेकांवर आता परिणाम व्हायला लागलाय. कला संगीताला म्हणते की आई काय चाललंय ग तुझं? तू काय वसा वगैरे घेतलायस का? तुला आमची जोडी जुळवूनच द्यायची आहे का? का इतकी सारखी सारखी माझ्या मागे लागलीये? एकतर तो चांदेकर म्हणजे एक नंबरचा माजोरडा माणूस आणि स्वभाव तर त्याचा एवढा फर्स्ट क्लास आहे की उभ्या आयुष्यात आमचं कधी जमू शकत नाही. संगीता म्हणते की अगं मग तू कुठे वेगळी आहेस? तू सुद्धा तशीच आहे ना, तू सुद्धा सगळ्यांना वेठीला धरतेस. एक नंबरचा तू चिडका बिब्बा आहेस. कला म्हणते की हो काही असेल ना मी चिडका बिब्बा, पण तुझा जावई काही सोन्यासारखा नाहीये. एक नंबरचा स्वार्थी माणूस आहे तो. अगं आई त्याला स्वतः पुढे दुसरं काही दिसतच नाही, सारखं मी 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 माझं 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 एवढंच येतं फक्त त्याला. संगीता म्हणते की गप्प बस तू, तू एक नंबरची आडमुठी आहे, हेकाडी आहेस तू. बघते काय माझ्याकडे अशी डोळे वाटरून? कला म्हणते की कुठे बघितलं मी? संगीता म्हणते की अगं जशी तुझ्यामध्ये एक गोष्ट वाईट आहे तशी समोरच्यामध्ये असू शकतात ना वाईट गोष्टी.
आता ज्याप्रमाणे तू परिपूर्ण नाहीये त्याप्रमाणे जावई बापू सुद्धा परिपूर्ण नसतील. कला म्हणते की आई, या सगळ्यातून तुला काय म्हणायचंय नक्की? संगीता म्हणते की मला हेच म्हणायचंय की तू मान्य कर की अंबाबाईने तुमची गाठ आधीच बांधली आणि तुमच्या दोघांची गाठ ही कधीच सुटणार नाही आणि सुटली तरी मी सुटू देणार नाही. असं बोलून आता संगीता तिथून निघून जाते. तर अद्वैत आणि कला दोघंही झोपलेले असतात. सकाळ झालेली असते, 8 वाजलेले असतात. त्यावेळी अद्वैतला कॉल येतो. अद्वैतला वर्मा यांचा कॉल आलेला असतो आणि मग त्याचवेळी त्याचं लक्ष जातं की 8 वाजलेत. अद्वैत आता गडबडून उठतो आणि म्हणतो की बापरे 8 वाजले. कला आता बाजूलाच त्याच्या उठलेली असते. अद्वैत कलाला म्हणतो की काय खरे हे सगळं, 8 वाजलेत. कला म्हणते की चांदेकर, एवढं अति का करतोयस तू? चल झोप चल. तेव्हा अद्वैत म्हणतो की झोप चल काय झोप चल, तुला माहिती आहे की मला उशिरापर्यंत झोपायला अजिबात आवडत नाही. मला ऑफिसमध्ये कोणी उशिरा आलेला आवडत नाही आणि मी सुद्धा कधी ऑफिसमध्ये उशिरा जात नाही. तू मला का नाही उठवलं मला सांग बरं. कला म्हणते की अद्वैत आता झोपून घे प्लीज, तू आता उठू नकोस हा, आणि तुला कालच डिस्चार्ज भेटलाय त्यामुळे मी तुला उठवलं नाहीये. चल झोप चल लवकर. तेव्हा अद्वैत म्हणतो की तू उगाच विषयांतर करू नको आणि विषय बदलू नकोस हा. कला म्हणते की गप्प बस, मी काही विषय वगैरे बदलत नाहीये. हे बघ 8 वाजू देत नाही तर 10 वाजू दे, आज तुला कुठेही जायचं नाहीये, आज फक्त आणि फक्त तुला आराम करायचंय. अद्वैत म्हणतो की 8 वाजू दे नाही तर 10 वाजू दे, मला आता उठायचं आहे म्हणजे उठायचं आहे. अद्वैत उठण्याचा प्रयत्न करत असतो. कला त्याला खाली ढकलत असते आणि म्हणत असते की तू झोपायचंय. अद्वैतला उठायचं असतं आणि कला त्याला डांबवून ठेवत असते की नाही तुला झोपायचंय. कला अद्वैतला सांगते की चांदेकर, मी तुला शेवटचं सांगते हा, आज तू कुठेही जायचं नाहीये, दिवसभर इथे पडून राहायचंय आणि आराम करायचा फक्त. हवं तर मी तुला उद्या वेळेत उठवेल, हवं तर उद्या वेळेत तुला ऑफिसला जाण्यासाठी उठवेल, परंतु आज मात्र तुला आराम करायचंय, झोपायचंय. अद्वैतला माहित असतं की कला आता काय ऐकू शकत नाही, त्यामुळे तो कलाला म्हणत असतो की बरं ठीक आहे चल जा माझा लॅपटॉप घेऊन ये. त्याला म्हणते की हा उगाच लाडात येऊ नको, लॅपटॉप मोबाईल वगैरे काहीही मिळणार नाही. त्या दोन्हीही गोष्टींनी खूप स्ट्रेस येतो आणि आराम तर अजिबातच होत नाही. अद्वैत म्हणतो की काय ग, काय तुझी कटकटे नेहमीची. हे बघ मी तुला शेवटचं सांगतोय, एक तर मला ऑफिसमध्ये जाऊ दे, नाहीतर तू मला ऑफिसमध्ये जर जाऊ देत नसली तर मला लॅपटॉप आणून दे, निदान मी इथं तरी काम बघू शकतो. कला म्हणते की अटी घालतोयस आणि तेही मला. अद्वैत म्हणतो की बोल पटकन, मी या दोन्हींपैकी एकच करणार, तू मला सांग मी काय करू ते, लॅपटॉप आणून देतेस की मग मी ऑफिसला जाऊ. तर कला म्हणते की ठीक आहे बाबा देते तुला लॅपटॉप इथे आणून. अरे पण आधी फ्रेश तर होऊन ये ना. मग अद्वैत म्हणतो की जा आधी तू कॉफी घेऊन ये. कलाला खूप इरिटेट होत असतं. मग अद्वैतच्या अंगावर पाय देऊन आता ती तिथून निघून जाते. कला जेव्हा पायऱ्यांवरनं खाली येत असते तेव्हा मनाशीच विचार करत असते की स्वतःचं म्हणणं जर खरं केलं नाही तर तो चांदेकर कुठला, आणि मी जर एखादी गोष्ट याला सांगितली तर न करण्याचा उतच येतो याला. आता मलाच काहीतरी करावं लागणार, नाक दाबलं की तोंड उघडतं, याचाच काहीतरी प्रत्यय करावं लागणार आहे मला. आता घरात बसवलेलं वायफायच बंद करून टाकते. वायफायचं बटन तिने बंद केलेलं असतं. आबांनी ही गोष्ट बघितलेली असते. आबांना वाटतं की ही अशी का करतेय. मनाशीच म्हणत असते की हो तुला खूप हौस आहे ना लॅपटॉप मोबाईल घेऊन बसायची आणि काम करायची, आजारी आहेस तरी लॅपटॉप बघतोयस ना, आता बघतेस मी कसा लॅपटॉप बघतो ते. अद्वैत आता मस्त फ्रेश वगैरे झालेला असतो, बेडवर बसतो, त्याला काम करायचं असतं म्हणून लॅपटॉप तो उघडतो, परंतु वायफायच बंद झालेलं असतं कारण रेंजच येत नसते, इंटरनेट चालू नसतं. अद्वैत विचार करतो की वायफायला काय झालंय. तो एकदा मोबाईलही चेक करतो, मोबाईलमध्ये सुद्धा इंटरनेट चालू नसतं. कलाने इंटरनेट बंद करून टाकलेलं असतं. थोड्या वेळानंतर नैना हॉलमध्ये येते. राहुलला ती म्हणत असते की राहुल बघ ना यार काय होतंय हे सगळं, इंटरनेट पण भेटत नाहीये. बरं मगाशी अगदी व्यवस्थित काम करत होता, आत्ताच बरं बंद पडलंय. राहुल म्हणतो की हो ना यार माझं देखील नेट बंद पडलंय. कला म्हणते की सॉरी इंटरनेट मी बंद केलंय. कला म्हणते की सॉरी इंटरनेट मी बंद केलंय. ऍक्च्युली चांदेकर हा सारखा कामाला लॅपटॉप घेऊन बसतोय, त्याला थोडा वेळ तरी आराम मिळावा म्हणून मी हे वायफायच बंद करून टाकलंय. आता खरं तर कला ही एकट्यात असते ना तर नैना तिला खूप बोलली असते या गोष्टीवरून, पण समोर आबा बसलेले असतात त्यामुळे नैना गोड गोड बोलून कलाला म्हणते की काही नाही कला, ठीक आहे आम्ही ऍडजस्ट करू, शेवटी अद्वैतची तब्येत ठीक नाहीये ना, अद्वैतची तब्येत जास्त महत्वाची, काही नाही आम्ही ऍडजस्ट करू, नसलं इंटरनेट तर नसू देत. आबा म्हणतात की अगदी बरोबर, ह्या पोराला तसंही कामाशिवाय दुसरं काही दिसत नाही आणि तसंही आता कामापेक्षा तब्येत जास्त महत्वाची आहे, काम काय काम नंतरही होईल. राहुल आबांना म्हणतो की आबा मी काय म्हणतो, दादा जर ऑफिसला जाणार नसेल तर मी जाऊ शकतो, नाही म्हणजे त्याला रेस्ट करू देत. आबा राहुलला म्हणतात की राहुल हे बघ तू तुझ्या मनाने काही ठरवू नकोस, तुला माहिती आहे ना तसंही ऑफिसातले सगळे निर्णय अद्वैतच घेतो म्हणून.
आता सारखं अद्वैत अद्वैत ऐकून राहुलला कंटाळा आलेला असतो. राहुल आता रागानेच तिथून निघून जातो. इकडे ऑफिसमध्ये सरोज तिचं काम करत असते आणि रोहिणी तिथे येऊन बसलेली असते. रोहिणी ही सरोजला म्हणत असते की अगं सरोज वहिनी, खरं तर मला घरी नीट बोलता आलं नसतं म्हणून मी इथे आलीये. काल तू कलाला अगदी नीट बोललीस हा, आणि हो, या सगळ्या गोष्टीला माझा बरोबर सपोर्ट आहे. आय मीन तू तर सरोज वहिनी आहे, तुला सपोर्टची तशी काही गरज नाहीये, पण मला तुला सांगावंसं वाटलं म्हणून मी सांगतेय. पण सरोज वहिनी काळजी करू नको हा, मी नेहमी तुझ्या पाठीशी आहे. सरोज आता रागानेच रोहिणीकडे बघू लागते. मग रोहिणी सरोजला म्हणते की अगं सरोज वहिनी, मी काय म्हणते ते ऐकून तरी घे. काल तू तुझं मत अगदी ठामपणे मांडलंस. सगळ्यांच्या होकारामध्ये तू होकार देत बसली नाहीस. पण अगं आपल्या घरात ती कला खरे आहे ना, ती सगळ्या गोष्टी सगळी माणसं स्वतःच्याच बाजूने फिरवून घेते. त्यामुळे जेव्हा घरातले सगळेजण तुला चुकीचं ठरवायला लागतील तर तुला मात्र कोणाचा तरी सपोर्ट असायलाच हवा. आजपर्यंत जी सरोज वहिनी स्वतःच्या निर्णयावर ठाम असणारी वाटायची, अगं सरोज वहिनी बघ ना, ज्या घरामध्ये तू काय नाही केलंयस, सगळं काही तू केलंयस, तरी सुद्धा आज त्या घरामध्ये एका सुनेला छळणारी सासू म्हणून तुझी इमेज झाली आहे. अगं सरोज वहिनी, या गोष्टीचा तू विचार कर एकदा. तू आतापर्यंत जे काही घरासाठी केलंय ना, तर सगळे लोक विसरलेत अगं. अक्षरशः डॅड सुद्धा तू घरासाठी काय केलंय ना ते विसरलेत. बघ ना, आपल्या घरामध्ये तुझी इमेज पुसली जातीये आणि हे सगळं कोण करतंय तर ती कला. अगं म्हणून सरोज वहिनी, मी तुला सांगतेय, तुला जे करायचं असेल ते कर. तू अजिबात घाबरू नकोस, मी आहे ना तुझ्यासोबत. तर इकडे अद्वैत रूम मध्ये असतो, त्याचं काम करत बसलेला असतो. इंटरनेट तसंही त्याला काही भेटत नसतं. आधीच त्याची चिडचिड होत असते आणि कलाने अजून त्याची कॉफी आणून दिलेली नसते. त्यामुळे मोठमोठ्याने खरे खरे माझी कॉफी कुठे आहे असं तो ओरडत असतो. तेव्हा कला खालून आवाज येते की हो येते मी तुझी कॉफी घेऊन. तेवढ्यात आबा किचनकडे येतात आणि कलाला म्हणतात की काय ग, काय झालं आणि काय झालंय त्याला, एवढी का चिडचिड करतोय तो. तेव्हा कला म्हणते की नाही आजोबा, तो बरा आहे, सकाळपासून अशी चिडचिड करतोय तो. आबा तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, मी बघते त्याच्याकडे. तर अद्वैत ओरडत असतो की काय चाललंय खरे, मला कॉफी हवी आहे, एवढा वेळ लागतो का कॉफी बनवायला. तेव्हा कला म्हणते की हो अद्वैत, घेऊन आली मी कॉफी. कला आता लगेच वरती येते. अद्वैतसाठी तिने कॉफी आणलेली असते. अद्वैतला त्यावेळी ठसका लागलेला असतो. तर कला त्याला म्हणत असते की काय इतका आरडाओरडा करतोय, अगदी खालीपर्यंत तुझा आवाज येतोय, काय चाललंय तुझं. आणि तुझी कॉफीच तर बनवत होते ना मी. अक्षरशः आजोबांनी सुद्धा मला विचारलं की का हा एवढा तुला आवाज देतोय, का करत असतोस रे चांदेकर तू असं, का ओरडत होतास मला सांग. तेव्हा अद्वैत म्हणतो की तुला काय एवढा टाइम लागतो का कॉफी बनवायला. तुला सगळ्या गोष्टी माहिती आहेत ना, तुला माहिती आहे ना मी किती वाजता ऑफिसला जातो, मला किती वाजता कॉफी लागते, मला सगळ्या गोष्टी कोणत्या वेळामध्ये हव्या असतात, तुला सगळं काही माहिती आहे. तरी सुद्धा माझ्या कॉफीची वेळ का चुकवलीस तू. मला सगळं वेळेत आणि परफेक्ट लागतं, समजलं तुला. कला म्हणते की चांदेकर आता घेऊन आली आहे ना मी कॉफी. एवढ्याच अद्वैतच्या हातातून उशी खाली पडते आणि तो म्हणतो की गप्प बस, मला सगळ्या गोष्टी माझ्या उचलता येतात, मी सेल्फ इंडिपेंडंट आहे. आणि हो, तू जे मला ट्रीट करते ना जसं, ते करू नकोस, मी आजारी अजिबात नाहीये. त्यामुळे आता उगाच मला इरिटेट करू नकोस. आणि कॉफी कुठे माझी. तेव्हा कला आता कॉफीकडे बोट दाखवते. अद्वैत म्हणतो की ही तर फक्त कॉफी आहे, माझा ब्रेकफास्ट कुठे. आता फक्त कॉफीच पिऊ मी, ब्रेकफास्ट नको करू मी. आज अक्षरशः माझं सगळं रुटीन तू खराब करून टाकलं. कला म्हणते की जरा शांत होशील, जरा श्वास घेशील, तुला ब्रेकफास्टच हवाय ना, घेऊन येते मी तुझा ब्रेकफास्ट. कला आता तिथून निघून जाते. तर अद्वैतची फार चिडचिड होत असते. एकतर इंटरनेट त्याला भेटत नसतं, त्याचं काम होत नसतं, वेळेवर त्याच्या कुठल्याही गोष्टी होत असतात, घरात त्याला बसून राहावं लागत असतं, फी ब्रेकफास्ट वगैरे कुठलंच काही वेळेमध्ये होत नसतं, त्यामुळे त्याची अजून चिडचिड होत असते. कला खाली येते तेव्हा आबा हे डायनिंग टेबल जवळ बसलेले असतात. मग आबा कलाला विचारतात की काय ग, काय झालं, काय होतंय त्याला नक्की, तो बरा तर आहे ना. तेव्हा कला म्हणते की हो आजोबा, तुम्ही काळजी करू नका, तो बरा आहे. खरं तर काय झालंय, घरी आहे ना तो, इतक्या दिवसांनंतर आज घरी आहे. कधी त्याला घरी राहायची सवय नाहीये आणि त्यातल्या त्यात त्याचं कामही होत नाहीये आणि म्हणून त्याची चिडचिड होतीये. मी त्याला समजावण्याचा प्रयत्न करते पण माझंही काही ऐकून घेत नाहीये. त्याला भूक लागलीये, एक काम करते, त्याला ब्रेकफास्ट देऊन येते. कला ही अद्वैतसाठी ब्रेकफास्ट घेऊन आता पुन्हा अद्वैतच्या रूममध्ये जाते. तर इकडे सरोजचे कान भरण्याचं काम रोहिणी करत असते आणि रोहिणी आता सरोजला नाही ते भरवत असते. त्यामुळे सरोज रोहिणीला म्हणते की रोहिणी, तू प्रत्येक वेळी माझे कानच का भरतेस ग. आणि हो, आता सुद्धा तू इथे माझे कानच भरायला आलीये, एवढं कळण्या इतकी मी मूर्ख नाहीये. रोहिणी म्हणते की सरोज वहिनी, तुला खरं सांगू, एखाद्या व्यक्तीचं नाव कानफाट्या पडलं ना तर ते कधी पुसलं जात नाही आणि माझ्या बाबतीत सुद्धा तेच घडते. पण सरोज वहिनी, तुला हे का कळत नाहीये की मी नेहमी पावलोपावली तुझीच तर साथ दिली आहे.
अगं तू काही गोष्टी आठवून तर बघ, आणि तू स्वतः एकदा आठवून बघ की तू अद्वैतसाठी कॉफी घेऊन गेली होती की नाही. आता ज्यावेळी तू बनवलेल्या कॉफीचा मग अद्वैतने बाजूला केला आणि कलाने बनवलेली कॉफी कशी गटगट करून पिऊन टाकली ना, तेव्हा तुझा काय चेहरा होता ना, तेव्हा तो चेहरा मी बघितलाय सरोज वहिनी. सरोज वहिनी, अगं शेवटी वाईट तर वाटणारच ना ग, मला सुद्धा या गोष्टींचा खूप त्रास झाला. अगं सरोज वहिनी, तुझं दुःख माझ्यापासून लपून राहत नाही ग, म्हणून तर मला असं वाटतं की आपण त्या कलाच्या विरोधात काहीतरी मोठा प्लॅन करायला हवा. म्हणजे काय तर ती खरे आणि ती खरेची आई दोघीही या घरातून निघून जाईल, नाही तर उरलेले हे जे लोक आहेत ना खरेंच्या घरचे, ते सुद्धा आपल्या घरात तंबू ठोकून राहतील. सरोज म्हणते की हो रोहिणी, बरोबर बोलतीयस तू. खरं तर या सगळ्या गोष्टींचा त्रास मलाही खूप होतोय आणि खरंच आता आपल्याला काही ना काहीतरी करावंच लागेल, जेणेकरून त्या दोघांच्या नात्यातही दुरावा येईल आणि या फालतू बायका आपल्या घरातून कायमच्या निघून जातील. सरोज ही खूपच चिडलेली असते आणि अगदी रागात येऊन ती आता बोलत असते आणि रागात येऊन कलाला आणि कलाच्या आईला बोलत असते. आता त्या गोष्टीचा फायदा रोहिणीलाच झाला असतो, कारण रोहिणीच्या पुन्हा एकदा फेवरमध्ये सरोज आलेली असते आणि पुन्हा ती आता कलाचा राग करायला लागलेली असते. इकडे कला ही भेंडी चिरत असते आणि मनामध्ये तिचे असंख्य प्रश्न चालू असतात आणि असंख्य गोष्टी ती बोलत असते आणि म्हणत असते की ह्या चांदेकरला ना आता बहानाच हवाय, याला ऑफिसला जायला सुद्धा बहाना हवाय, शांतपणे याला कधी बसताच आलं नाही. एक दिवस याला घरी काय बसावं लागलं तर अगदी जीव अगदी नको नकोसा करून टाकला याने. किती तो याचा हट्टीपणा, किती ती चिडचिड. देवा, खरंच सोडव मला या सगळ्या गोष्टीतून, असं कला म्हणत तर असते, परंतु अद्वैतच्या सगळ्या गोष्टी करण्याच्या पुढे कलाच तर पुढे पुढे जात असते, ही गोष्ट कलाला समजत नसते. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथे संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे संगीता ही अद्वैतला जेवू घालत असते आणि अद्वैतला ती म्हणत असते, आईच्या मायेने मी तुम्हाला एक घास भरू. अद्वैत तेव्हा संगीताकडे बघू लागतो आणि त्यावेळी अद्वैत देखील इमोशनल झालेला असतो. तर अद्वैत आता संगीताला म्हणतो की ठीक आहे, तुम्ही मला भरवा. संगीता अद्वैतला भरवत असते, अद्वैतकडे डोळे भरून बघत असते. अद्वैतलाही सुद्धा ते आवडत असतं आणि मग संगीता जेव्हा बाहेर निघालेली असते तेव्हा अद्वैत संगीताला आई अशी हाक मारतो आणि ते ऐकून संगीताला खूप छान वाटतं. आता हा सगळा प्रकार बाहेरून कला बघत असते. संगीता बाहेर येऊन कलाला सांगत असते की कले, अगं जावई बापू खरंच खूप चांगले. अगं एक गोष्ट लक्षात घे ना, ते मनाने इतके चांगले आहे, ते कधीच कोणाला दुखवू शकत नाही. त्यांच्यामध्ये माणुसकी आहे ग, पण ते तुझ्याशी असे वागतात कारण लग्नामध्ये त्यांची झालेली फसवणूक. कले, आता तुमचं नातं तुला स्वीकारायचं आहे आणि तुमचं नातं स्वीकारून तुला या सगळ्या गोष्टीतून त्यांना बाहेर काढायचंय. कला आता मंगळसूत्र हातात घेत म्हणत असते की आजपासून मी ही गोष्ट स्वीकारते की मी कला अद्वैत चांदेकर आहे. असं म्हणतच ती अद्वैतकडे बघत असते आणि मित्रांनो, ज्या क्षणाची आपण वाट बघत होतात तो क्षण कुठेतरी आता वाटेवर आहे. ते म्हणजेच कला आता अद्वैतला नवरा म्हणून स्वीकारणार आहे आणि हळूहळू आता अद्वैतच्या मनामध्ये प्रेम देखील ती जागृत करणार आहे. अद्वैत नाही तर कलासही अशी गोष्ट होणार आहे आणि कला आता पुन्हा तिच्या संसारासाठी आणि अद्वैतच्या प्रेमासाठी प्रयत्न करणार आहे. ही गोष्ट यामुळे शक्य झालेली असते कारण अद्वैतने तिच्या आईला आई म्हटलेलं असतं. कलाला भाऊ नसतो, परंतु अद्वैत मात्र प्रत्येक वेळी संगीता आणि बाबांचा मुलगा म्हणून त्याने आतापर्यंत प्रयत्न केलेले असतात. या सगळ्या गोष्टी कलाला त्यावेळी आठवत असतात आणि मग म्हणूनच कला आता अद्वैतचा स्वीकार करण्याचं ठरवते. मित्रांनो, आजच्या या भागाबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमचं काय मत आहे आम्हाला नक्कीच कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.